नमस्कार मित्रांनो, न्यू एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्पोकन इंग्लिश पार्ट 4। इंग्रजी शिकायची आहे ना, तर मग हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि सराव करा। या व्हिडिओमध्ये इज, एम, आर, देअर इज आर चा वापर कसा करायचा हे आपण शिकणार आहोत। तर सुरुवात करूया या व्हिडिओला। या ठिकाणी इज, एम, आर, देअर इज आर चा वापर आपण कसा करायचा, तर बघा या ठिकाणी आहे आय एम। एम म्हणजे आहे, आय म्हणजे मी आहे। आय एम राम, मी राम आहे। आय एम ड्रायव्हर, मी चालक आहे। आय एम इन 10th स्टँडर्ड, मी 10व्या वर्गात आहे। आय एम इन प्रॉब्लेम, मी अडचणीत आहे। आय एम रेग्युलर इन माय स्टडी, मी अभ्यास नियमित करतो। आय एम काइंड, मी दयाळू आहे। बघा या ठिकाणी आपण एम चा वापर कसा केलाय आणि कोणती वाक्य म्हणताना किंवा वाचताना आपण एम चा वापर कसा करायचा या ठिकाणी आपण बघितलाय। आता यापुढे बघणार आपण वी आर। आता वी म्हणजे आम्ही, आर म्हणजे आहोत, आम्ही आहोत। आता वी आर चा वापर वाक्यामध्ये कसं करायचं आहे। वी आर गर्ल, आम्ही मुली आहोत। वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत। वी आर 2 ब्रदर्स अँड 1 सिस्टर, आम्ही 2 भाऊ 1 बहीण आहोत। वी आर व्हेरी गुड प्लेयर, आम्ही खूप छान खेळाडू आहोत। या ठिकाणी वी आर चा वापर कसा केलाय हे लक्षात घ्या। यानंतर यू आर चा वापर आपण कसा करायचा। यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि आर म्हणजे आहात। यू आर म्हणजे तुम्ही आहात। यू आर गणेश, तू गणेश आहेस। यू आर थीप, तू चोर आहेस। या ठिकाणी यू आर चा वापर बघा आपण या ठिकाणी कसा केलेला आहे। त्यानंतर दे आर चा वापर। दे म्हणजे ते आणि आर म्हणजे आहेत। दे आर, ते आहेत। दे आर बॉईज, ती मुले आहेत। दे आर प्लेयर्स, ते खेळाडू आहेत। बघा या वाक्यामध्ये दे आर चा वापर आपण केलेला आहे। यासारखी अनेक वाक्य आपल्याला तयार करता येतील। ही इज, याचा वापर ही म्हणजे तो आणि इज म्हणजे आहे। ही इज म्हणजे तो आहे। ही इज रमेश, तो रमेश आहे। ही इज डॉक्टर, तो डॉक्टर आहे। आपण ही छोटी छोटी जी वाक्य आहेत यू आर चा, दे आर चा, ही चा, एम चा वापर कसा करत आहोत हे लक्षात घ्या। आता सी इज, सी म्हणजे ती आणि इज म्हणजे आहे, म्हणजे ती आहे। सी इज गीता, ती गीता आहे। सी इज डान्सर, ती नर्तकी आहे। या वाक्यामध्ये आपण सी इज चा वापर करून हे छोटे छोटे वाक्य तयार केलेत। आणखी आपण वाक्य तयार करू शकतो। आता यानंतर धिस इज चा वापर। आता धिस म्हणजे हा, ही, हे आणि इज म्हणजे आहे, म्हणजे हा, ही, हे आहे किंवा हा आहे किंवा ही आहे। या ठिकाणी पहा, दिस इज अ बॉल, हा चेंडू आहे। दिस इज अ चेअर, ही खुर्ची आहे। यानंतर दीज आर चा वापर। ह्या आहेत, दीज म्हणजे ह्या आणि आर म्हणजे आहेत। आता वाक्यामध्ये याचा वापर कसा करू आपण। दीज आर चेअर्स, ह्या खुर्च्या आहेत, म्हणजे एकापेक्षा अनेक जर असतील तर त्यासाठी आपण काय वापरतो, दीज। दीज आर बुक्स, ही पुस्तके आहेत। बघा दीज आर चा वापर कसा करायचा या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल। अशा प्रकारची वाक्य तुम्ही तयार करू शकता। यानंतर बघा दॅट इज। दॅट म्हणजे तो, ती, ते। इज म्हणजे आहे, तो आहे किंवा ती आहे किंवा ते आहेत। दॅट इज विंडो, ती खिडकी आहे। दॅट इज करेक्ट, ते बरोबर आहे। बघा या ठिकाणी सी इज चा वापर कसा केला, दिस इज चा वापर कसा केला, दीज आर चा वापर कसा केला आणि दॅट इज चा वापर आपण कसा करतोय आहे। तर अशा प्रकारची वाक्य आपल्याला सहज तयार करता येईल। नंतर बघा दोज आर। आता दोज म्हणजे ते, आर म्हणजे आहेत। दोज आर म्हणजे ते आहेत। दोज आर फ्लॉवर्स, ती फुले आहेत। दोज आर स्पॅरोज, ते चिमण्या आहेत। बघा या ठिकाणी दोजचा वापर केला आपण। आता ही नोट्स बघा, या ठिकाणी टीप आहे। वरील वाक्यात कोण काय आहे ते सांगितले आहे, पण नुसतंच आहे म्हणायचं असेल
तर जसे राजू आहे, साहजिकच ह्या वाक्यामध्ये ही वापरणं शक्य नाही, कारण तो शब्द वाक्यात अशा वेळेस देअर इजचा वापर करतात. ती फुले आहेत किंवा त्या चिमण्या आहेत, मग या ठिकाणी आपण हिचा वापर करत नाही. किंवा राजू आहे तर आपण कसं करूया, आता बघा ही इज रमेश, तो रमेश आहे. या वाक्यामध्ये ही आलेला आहे म्हणजे तो आलेला आहे, पण ज्या ठिकाणी फक्त राजू आहे तर आपण कसं म्हणणार, ही इज डॉक्टर, तो डॉक्टर आहे. तर खालील उदाहरणे अभ्यासा. या ठिकाणी देअर इज राजू म्हणजे राजू आहे, देअर इज राजू. या ठिकाणी हिचा वापर आपण केलेला नाही, फक्त राजू आहे. त्यानंतर देअर इज अ टेम्पल, एक मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा आपण हिचा वापर केला नाही. तर अशा प्रकारे आपण हे छोटी छोटी वाक्य तयार करू शकतो. नंतर देअर इज अ टेम्पल नियर द बस स्टँड म्हणजे बस स्थानकाजवळ एक मंदिर आहे. देअर इज हॉर्स ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर घोडा आहे. ऑन देअर आर 7 चेअर्स इन द क्लास, वर्गात किती खुर्च्या आहेत, 7 खुर्च्या आहेत. देअर आर 15 लँग्वेज इन इंडिया, भारतात एकूण 15 भाषा आहेत. देअर, हेअर, नियर, इन, एन चे उपयोग आपण कशा प्रकारचे या ठिकाणी करत आहोत हे तुमच्या लक्षात येईलच. देअर म्हणजे तेथे आणि हिअर म्हणजे येथे चा अर्थाने खालील प्रमाणे वापरतात. कसा वापरतात बघूया. या ठिकाणी बघा, उदाहरणार्थ इट इज हिअर, ते तेथे आहे. इट इज हिअर, ते तेथे आहे. दे आर देअर, ते तेथे आहेत. बघा या ठिकाणी देअरचा आणि हिअरचा कसा वापर आपण या वाक्यामध्ये केलेला आहे. राजू इज देअर, राजू तेथे आहे. सीता इज हिअर, सीता येथे आहे. या ठिकाणी आपण देअरचा आणि हिअरचा त्याचप्रमाणे नियर, इन, एन चा वापर आपल्याला सुद्धा करायचा आहे. तर अशा प्रकारची छोटी छोटी वाक्ये आपण तयार करू शकतो. बघा आता नियरचा वापर, नियर म्हणजे काय होते, जवळ. बघा नियर द टेबल, टेबला जवळ, नियर द टेबल. सी इज नियर द डेथ म्हणजे मृत्यूच्या जवळ आहे. सी इज नियर द डेथ. प्रिया इज नियर द टेम्पल म्हणजे प्रिया मंदिराजवळ आहे. प्रिया इज नियर म्हणजे मंदिराजवळ. आता या ठिकाणी वापर इनचा वापर आपण कसा करूया बघा. इन द रूम, खोलीत. इन म्हणजे आत, इन द रूम म्हणजे खोलीत. आनंद इज इन द हाऊस, आनंद कुठं आहे, आनंद घरात आहे. बॉस इज इन द ऑफिस, बॉस ऑफिसात आहे. बॉस इज इन, या ठिकाणी इनचा वापर कसा करतोय बघा. यासारखी अनेक वाक्य आपण तयार करू शकतो. त्यानंतर ऑनचा वापर, ऑन म्हणजे वर. ऑन द टेबल म्हणजे टेबलावर. ऑन द टेबल. ऑन द बॉक्स, ऑन द हाऊस, ऑन द बिल्डिंग म्हणजे अनेक प्रकारची. ऑन द ट्रीज अशा प्रकारची वाक्य आपण तयार करू शकतो. बुक इज ऑन द टेबल म्हणजे पुस्तक टेबलावर आहे. स्पॅरोज ऑन द ट्रीज, चिमणी झाडावर आहे. अशा प्रकारची वाक्य आपण तयार करू शकतो. ऑन द बेड म्हणजे बेडवर. ऑन द वॉल म्हणजे भिंतीवर. मोबाईल इज ऑन द टीव्ही, टीव्हीवर मोबाईल आहे. बघा ऑनचा वापर या वाक्यामध्ये कसा करायचा आहे म्हणजे नियर, इन आणि ऑन या शब्दांचा वापर आपण कशा प्रकारे या वाक्यामध्ये करू शकतो. यासारखी अनेक वाक्य आपण सेंटेन्सेस तुम्ही तयार करू शकता. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. या ठिकाणी डिस्क्रायबल युअर स्कूल. आता डिस्क्रायबल म्हणजे वर्णन. माय स्कूल इज फेमस. इट इज बिग. इट इज इन अकोला. देअर आर 600 स्टुडंट्स. माय क्लासरूम इज बिग. देअर आर 70 स्टुडंट्स इन माय क्लास. My school is near the bank. There are 70 rooms. My school is in the center. There is a ground. It is named in ZP ground. आता हे वरील उतारा जो आहे या वरील उतार्याचं तुम्ही काय करायचं आहे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. अगदी सोपं आहे. My school is famous. It is big. It is in अकोला. अगदी सोपी वाक्य आहेत. तर या उतार्याचं तुम्ही काय करायचं आहे मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. डिस्क्राईब युअर पेट डॉग म्हणजे कुत्र्याबद्दल तुम्हाला वर्णन करायचं आहे. त्यानंतर आय हॅव अ डॉग.
ही इज नाईस, ही हॅज टेल, हिज नेम इज टॉमी. अशा प्रकारे छोटे छोटे वाक्य आपण तयार करू शकतो. डिस्क्राईब म्हणजे वर्णन आपण करू शकतो. यानंतर तुमच्यासाठी अभ्यास आहे बघा. डिस्क्राईब युअर हाऊस, तुमच्या घराविषयी वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब युअर सिटी, तुमच्या शहराबद्दल वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब अ कॅट, तुमच्या मांजरीबद्दल तुम्हाला वर्णन करायचं आहे. डिस्क्राईब युअर पेट डॉग, म्हणजे तुमच्या कुत्र्याबद्दल तुम्हाला वर्णन करायचं आहे. तर हे जे वर्णन आहे आपण लहान लहान उतारा पॅरेग्राफ्स आपण लिहू शकतो. छोटे छोटे वाक्य आपण लिहू शकतो याच्या सहाय्याने. तर नक्कीच तुम्हाला हे समजलेलं असेल की आपण या ठिकाणी या शब्दांचा वापर करून लहान लहान वाक्य आपण कशी तयार करू शकतो. तर धन्यवाद मित्रांनो, आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा आणि केले असाल तर आपले खूप खूप धन्यवाद.